इराणने इस्रायलवर डागलेल्या एका मिसाईलवर एक मेसेज लिहिलेला होता, थँक यू पीपल ऑफ इंडिया. हे ऐकून तुम्हालाही वाटेल आता हे काय नवीन. पण जेव्हा लक्षात येईल की ही मिसाईल इस्रायलवर टाकली गेली, भारताच्या सगळ्यात जवळच्या मित्र देशावर टाकली गेली, तेव्हा प्रश्न पडतो की इराणने असं का केलं. आणि फक्त भारताचेच आभार मानले का, की अजून कोणत्या देशाचे आभार मानले, हे सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. तर सगळ्यात आधी घडलं काय ते समजून घेऊया. इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. इराणच्या IRGC ने ऑपरेशन टू प्रॉमिस सुरू केलं आणि या अंतर्गत इस्रायलवर अनेक मिसाईल्स डागल्या गेल्या. यातल्या एका मिसाईलवर लिहिलं होतं, थँक यू पीपल ऑफ इंडिया. हा फोटो स्वतः मुंबईतल्या इराणच्या अधिकृत कॉन्सुलेट जनरलने पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियावर हे व्हायरल झालं आणि चर्चा सुरू झाली. आता प्रश्न आहे की इराणने हे का केलं. तर 28 फेब्रुवारीला म्हणजेच युद्धाच्या पहिल्या दिवशी इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला खामेनी यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर भारतातून काहीतरी असं झालं की इराणला आश्चर्य वाटलं. दिल्ली, लखनौ, श्रीनगर, जम्मू या सगळ्या शहरामध्ये हजारो लोक खामेनींना श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर आले. हे बहुतेक शियापंथी होते, ज्याच्यासाठी खामेनी सर्वोच्च होते. पण हे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातल्या सामान्य लोकांनी इराणसाठी मोठ्या प्रमाणात मदत पाठवायला सुरुवात केली. रोख रक्कम, दागिने, जीवनावश्यक वस्तू. जम्मू काश्मीरमधल्या काही भागांनी तर इराणमधल्या युद्धग्रस्त लोकांसाठी देणगी मोहिमा सुरू केल्या. एका काश्मीरी महिलेने तर आपल्या पतीच्या स्मरणार्थ अनेक दशकापासून जपून ठेवलेलं सोनं इराणला दान केलं. इराणी दूतावासाने या गोष्टीची नोंद घेतली आणि सांगितलं, हा पाठिंबा आम्ही कधीच विसरणार नाही. इतकंच नाही तर एका भारतीय लहान मुलाने इराणच्या हल्ल्यात बळी पडलेल्या इराणी शाळकरी मुलांच्या कुटुंबासाठी स्वतःच्या पिगी बँकेतून पैसे काढले. इराणी दूतावासाने त्या मुलाचं विशेष कौतुक केलं. भारतासोबतच राजकीय पातळीवर संबंध मजबूत राहिले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सातत्याने इराणच्या परराष्ट्र मंत्र्याशी संपर्कात होते. पंतप्रधान मोदींनी थेट इराणच्या राष्ट्रपतीशी फोनवर चर्चा केली. याचाच परिणाम म्हणून इराणने भारतीय जहाजांना होर्मुझच्या समुद्रधुनीतून मुक्तपणे जाण्याची परवानगी दिली. पण इराणने फक्त भारताचेच आभार मानले का? तर नाही. पाकिस्तान, स्पेन, जर्मनी या 3 देशाच्या नागरिकाचे सुद्धा त्यांनी आभार मानले आणि हे मेसेज वेगवेगळ्या मिसाईलवर लिहिले. पाकिस्तानचं कारण सोपं आहे, कारण इराण नंतर सर्वाधिक शिया मुस्लिम पाकिस्तानमध्येच राहतात. खामेनीच्या मृत्यूनंतर तिथेही मोठं आंदोलन झालं. शिवाय इराण आणि अमेरिकेत सध्या शांतता चर्चेसाठी मध्यस्थी करणारा देश पाकिस्तानच आहे असं समजतंय. स्पेन हा नाटोचा सदस्य असून ट्रम्पना थेट नकार दिला. ट्रम्पने इराणवर हल्ल्यासाठी स्पेनचे लष्करी तळ वापरण्याची परवानगी मागितली होती. स्पेनने नाही सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी हा हल्ला अमानुष असल्याचं म्हणत निषेधही केला. जर्मनीने तर उघडपणे अमेरिकेविरुद्ध भूमिका घेतली नाही, पण जर्मन जनता सोशल मीडियावर इराणच्या बाजूने उभी राहिली. त्याचाच परिणाम म्हणून जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टाइनमायर यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर टीका करत म्हटलं की हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. इराणचा संदेश स्पष्ट आहे, तुमच्या सरकारने आमच्या विरुद्ध भूमिका घेतली असेल, पण तुमच्या जनतेने आम्हाला साथ दिली आणि ती साथ आम्ही विसरलो नाही. पण आता यात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. इस्रायल हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे. इराणने ज्या मिसाईलवर थँक यू पीपल ऑफ इंडिया लिहिलं, ती मिसाईल इस्रायलवरच डागली. म्हणजे एका बाजूला इराण भारतीयांचे आभार मानतो आणि त्याच वेळी त्याच मिसाईलने भारताच्या मित्र देशावर हिट करतो. हे भारताला कोड्यात टाकतं. भारत सरकारने आतापर्यंत या युद्धात कोणतीच उघडपणे बाजू घेतली नाही, पण भारतातल्या सामान्य लोकांनी मात्र एका बाजूला इराणला पाठिंबा दिला आणि इराणने तो पाठिंबा जगाला दाखवण्यासाठी मिसाईल हे सगळ्यात मोठं माध्यम निवडलं. या युद्धात भारतीयांनी कोणाची बाजू घ्यावी, इराण की इस्रायल, की दोन्ही देशाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.